I invite Dr. M.R. Patil to speak to us about dairying, a key tool for socio-economic development of farmers. Good afternoon, all. Dignitaries sitting on the dais and of the dais, आणि इथं उपस्थित माझे सर्व शेतकरी बंधू भगिनींनो. Today I am here to deliberate on the topic dairying, a key tool for socio-economic development of the farmers. म्हणजे दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा कशा पद्धतीने आपण उत्कर्ष करू शकतो त्या विषयावर इथं बोलण्यासाठी मी इथं आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे. तर मी देखील इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांचा वापर करेल, कारण मी जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ते ॲक्च्युली इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे प्लीज बिअर विथ मी. तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ आवर इंडियन इकॉनॉमी, अँड इट इज व्हेरी वेल नोन दॅट 70% ऑफ आवर पॉप्युलेशन इज ॲक्च्युली डिपेंडिंग अपॉन द ॲग्रिकल्चर सेक्टर. म्हणजे 70% आपला जो बांधव आहे तो शेतीवर आधारित आणि शेतीवर आपली उपजीविकेचं साधन करतो. अँड इन इंडिया वेअर 80% ऑफ द फार्मर्स आर स्मॉल होल्डर्स, agriculture should be supplemented with the subsidiary occupation such as dairying, poultry, sheep rearing and cattle breeding, etc. And in many of our region we have seen that in some drought prone areas जिथं दुष्काळ सदृश परिस्थिती जिथं निर्माण झालेली आहे तिथं लोकांच्या उपजीविकेचे जे साधन आहे ते हळूहळू कमी कमी होत चाललेलं आहे. तर अशा वेळेला आपल्याला निश्चितच शेतीपेक्षा दुसरा असा कुठला तरी एक मार्ग शोधायला लागेल जेणेकरून आपण आपल्या स्वतःची जी उदरनिर्वाह आहे आणि आपलं जे स्वतःचं आयुष्य आहे ते आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण करू शकू. इफ यू सी आवर टुडेज सिनारिओ, एका साईडला आपल्या भागातील आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी हा आत्महत्या करतो आहे किंवा स्थलांतरण करतो आहे, किंवा तिथले जे मुलं आहेत त्यांची तब्येत किंवा ते अंडर नरिश किंवा कुपोषित झालेले आहेत. आणि दुसऱ्या साईडला अशी कंडिशन आहे की जे रुरल पॉप्युलेशन आहे आणि अर्बन पॉप्युलेशन आहे तिथं जास्तीत जास्त लोक जे निरनिराळे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्याकडे स्वतःचा ओढा वाढत आहे. आत्ता सरांनी सांगितलं आपल्याला, पाठक साहेबांनी, की आपल्या भारताचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामधला 50% जो वाटा आहे तो बफेलोकडून आपण ते दुधाची रिक्वायरमेंट पूर्ण करत असतो, आणि फक्त 20% जे आहे आपलं उत्पादन हे आपण गायींच्या मार्फत करत आहोत. आणि जर आपण आपलं पॉप्युलेशन बघितलं तर ॲट प्रेझेंट इन इंडिया देर आर 1.22 बिलियन पीपल इन इंडिया, while at the same time we are having 120 million cows and buffaloes in India. म्हणजे जेवढं आपलं मनुष्यबळ आहे तेवढंच आपल्याकडे प्राणी मात्र देखील उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही दुधाचं उत्पादन जर बघितलं तर आपलं दुधाचं उत्पादन हे अतिशय कमी आहे. नो डाऊट वी आर वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर्स ऑफ द मिल्क. साधारण 140 मिलियन मेट्रिक टन एवढं आपलं दुधाचं उत्पादन आहे, पण जर आपण पर ॲनिमल जर बघितलं ते उत्पादन अतिशय कमी आहे. आणि ॲक्च्युली असं जर आपण बघितलं तर गेल्या 50 वर्षामध्ये आपलं जे सुरुवात झाली होती म्हणजे 20 मेट्रिक टन आपण आपली दुधाची सुरुवातीला आपण म्हणजे जेव्हा आपण इंडिपेंडंट झालो तेव्हापासून आपली दुधाची उत्पादन क्षमता होती, आणि आज 30-50 वर्षामध्ये आपलं 120 मेट्रिक टन एवढी झालेली आहे. तर जर आपण बघितलं तर 50 वर्षात आपण खूप काही साध्य केलेलं आहे, पण त्या क्षणी आपली जी रिक्वायरमेंट आहे ती देखील वाढत चाललेली आहे, आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. ॲक्च्युली इफ यू सी हाऊ वी आर स्पेंडिंग वन रुपी इन द फॉर द फूड अँड अदर थिंग्स, तर साधारण जो आपला एक रुपया जो आपल्याकडे समजा खर्च करायचा असेल तर हा टेबल इथं तुम्हाला दिसेल की दुधाचं आपल्या फूड बास्केटमध्ये किती योगदान आहे. तर साधारण 1 रुपयातले 53 पैसे आपण फूड, ब्युरेज आणि टोबॅकोवर खर्च करत असतो, आणि त्याच्यापैकी 17% म्हणजे त्या 53 पैशांमधले 17% पैसा हा आपण दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांसाठी वापरत असतो. तर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली जे आपले शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांनी जर ह्या विचाराने जर मार्गक्रमण केलं तर निश्चितच ह्याचा फायदा आपल्याला आपल्या
येणाऱ्या पिढीसाठी आणि आपल्या स्वतःसाठी त्याचा फायदा करून घेता येईल. हे जो ग्राफ आहे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की 2000 ते 2020 हा जो एक पिरियड होता, ह्या पिरियडमध्ये व्हॉट इज द मॅक्झिमम ग्रोथ फॉर मिल्क अँड फूड प्रॉडक्ट्स. तर साधारण 165 मिलियन टन्स ही आपली डिमांड असणार आहे 2020 पर्यंत. आपण साधारण 140 मिलियन मेट्रिक टन पर्यंत आपण ती डिमांड आपली पोहोचवलेली आहे. आणि तीच जर ग्रोथ बघितली आपली तर दुधाची जी ग्रोथ आहे ती 159% आहे. म्हणजे निश्चितच आपल्याला खूप मोठा असा पल्ला आपण साधलेला आहे आणि अजून त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, जेणेकरून 2020 मध्ये आपण 165.8 मिलियन टन्सपर्यंत आपलं दुधाचं उत्पादन नेऊ शकू. जर आपण पर कॅपिटा अवेलेबिलिटी बघितली आपली तर 2010 पर्यंत इट वॉज अराउंड 275 मिलीग्राम. अँड इफ यू सी द मिल्क प्रोडक्शन इट इज 119.6 million tons in the year 2010 and now it has reached up to 137.4 million metric tons. Actually, these figures are actually varying because literatures are giving some different values, but what sir is saying that is correct, that it is. And if you see our consumption pattern of milk and milk product, you'll see that fluid milk, if you see its share in percentage, it is 46%. म्हणजे जे लिक्विड मिल्क आपण जे म्हणतो लूज दूध किंवा मार्केट मिल्क 46% हे फ्लुइड मिल्कसाठी वापरण्यात येतं, 27.50% तुपासाठी वापरण्यात येतं, लोणी आपण फक्त 6.5% वापरतो, योगर्ट फक्त 7%, खोवा 6.50%, मिल्क पावडर 3.50%, पनीर 2% आणि अदर क्रीम आणि आईस्क्रीम जे म्हणतो ते फक्त 1%. म्हणजे जर तुम्ही फ्लुइड मिल्क आणि घी जर सोडलं तर बाकीचे जे आपले पदार्थ आहेत तिथं आपण दुर्लक्ष केलेलं आहे. तर इथं उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा ह्या विषयावर जर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच आपण हे जे बाकीचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकू आणि आपण जास्तीत जास्त आपली स्वतःची सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधू शकू. ॲक्च्युली जर आपण इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टर जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस आपल्यासाठी डेअरी बिझनेसमध्ये ते आपल्यासाठी ॲडव्हान्टेजेस असू शकतात. जसं इन इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टर ॲग्रोक्लायमेटिक इश्यूज दे आर चॅलेंजेस बिकॉज देर इज इरेग्युलेट इन द क्लायमेट. आपण वातावरण बघतो आहे म्हणजे आता डिसेंबरच्या मध्यभागी आहोत पण अजून थंडी पडलेली नाही. नागपूर हे मध्य भागात असून देखील आपल्या नागपुरात आता अजून थंडी नाही. तिकडं तामिळनाडूमध्ये जोरात वर्षावृष्टी म्हणजे पाऊस येतो आहे आणि भयंकर अशी बाढची सिच्युएशन आलेली आहे आणि आपण अशा कंडिशनमध्ये आपण आहोत. तसेच जी आपली जमिनीची जी सुपीकता आहे, लँड प्रोडक्टिव्हिटी अँड अवेलेबिलिटी, दॅट इज ऑल्सो डिक्रीजिंग डे बाय डे. सो दॅट इज द चॅलेंज फॉर द ॲग्रिकल्चर सेक्टर. सिमिलरली इफ यू टॉक अबाउट द मॅनेजमेंट इश्यूज, तर मेकॅनायझेशन जे म्हणतो आपण आधुनिकीकरण किंवा यांत्रिकीकरण हे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपलं छोट्या छोट्या जमिनी असल्या कारणामुळे आपण आणि आपले जे शेतं आहेत ते तळागाळात असल्यामुळे आपण तिथं आपले जे मेकॅनाइज जे आहेत इन्स्ट्रुमेंट वगैरे ते आपण तिथं पोचू शकत नाही, ते आपले कन्स्टंट आहेत. त्याच पद्धतीने मनुष्यबळ आता उपलब्ध होत नाही. आजकाल म्हणजे इथं असलेले शेतकरी बांधव माझ्या म्हणण्याशी सहमत होतील की बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात काम करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. ते एकतर गावाकडे जात म्हणजे शहराकडे जातात किंवा शिकण्यासाठी किंवा अजून व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या उपजीविकेचं साधन म्हणून ते शहराकडे वळतात. मग अशा वेळेला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. तर अशा कंडिशन सद्यस्थितीत आपल्याकडे आहेत. तसेच ॲग्रिकल्चर जेवढे गुड्स आहेत त्याचे जे रेट्स आहेत दॅट प्राईस वी कॅनॉट कंट्रोल. So whatever is been decided by the market that has to be, that means farmer has to sell his product, म्हणजे त्याच किमतीमध्ये आपल्याला आपले प्रॉडक्ट विकावे लागतात. तसेच जे सीड्स आपण वापरतो, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स हे जे वापरतोय त्याची किंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. मग अशा वेळेला त्यांची जे शेतातले जे पीक आहे त्याच्यावर निळ्या प्रकारचे रोग येतात आणि त्यांचं उत्पादन क्षमता कमी कमी होत जाते. त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आहेत आपल्याकडे त्या तेवढ्या उपलब्ध नाहीत. आपल्याकडे वेअर हाऊसेस जास्त प्रमाणात नाहीत. त्याच्यामुळे आपल्या अन्नाची बहुतांशी नासाडी होते. ट्रान्सपोर्टेशनचे साधन नसल्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपले जे भाजीपाला आहे, फळ आहे किंवा इतर ज्या वस्तू आहेत त्या आपण मार्केटमध्ये पोचवू शकत नाहीत. तर अशा पद्धतीचे आपल्याकडे सिच्युएशन असल्यामुळे शेती व्यवसायामध्ये आता तेवढं आपल्याला उत्पादन भेटत नाही जेवढं आपल्याला अगोदरच्या काळात भेटत होतं. तर त्या अनुषंगाने आपण
if we shift ourselves into the dairy business, that will definitely add to our profit. It will increase our value. It will add to our money inputs and all those things. So even जर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातला काही काही एरिया आहे, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सकाळी साहेबांनी सांगितलं होतं की तिथल्या एका जिल्ह्याचं दुधाचं उत्पादन हे विदर्भाच्या 7-8 जिल्ह्यांचं मिळून देखील होत नाही. दॅट मीन्स की तिथं पश्चिम महाराष्ट्रात देखील अशी खूप अशी पर्जन्यमानाची स्थिती खूप चांगली नाही. अशा पद्धतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये देखील तेथे जे शेतकरी आहेत ते त्या पद्धतीने मॅनेजमेंट करतात आणि जास्तीत जास्त त्यांनी स्वतःला दुग्ध व्यवसायाकडे वळवून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी 1 ते 2 मिल्किंग ॲनिमल्स त्यांच्याकडे गाई किंवा म्हशीच्या स्वरूपात असतात आणि त्या पद्धतीने ते स्वतःच्या जनावरांची निगा राखून दुधाचं उत्पादन वाढवत असतात. आणि तिथं दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून देखील तिथला शेतकरी हा तग धरून आहे आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करत आहे. तर जे आपण ॲग्रिकल्चरमध्ये जे आपल्याला कॉन्स्टंट होते, जे चॅलेंजेस होते, द सेम could be considered as an advantage in the dairy, like agroclimatic issues. Actually जे आपले जर तुम्ही भारतात असणारे जर तुम्ही गाई येस सर जर आपण आपल्या भारतातच असणारे समजा जर आपण ॲनिमल्स जर आपण रिअर केलं तर डेफिनेटली ते ह्या इकडच्या वातावरणामध्ये स्वतःला सस्टेन करतील आणि स्वतःला ग्रो करू शकतील. त्याच पद्धतीने डेअरी फार्म करण्यासाठी आपल्याला खूप जास्त अशी जमिनीची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने जर तुम्ही मॅनेजमेंटचे इश्यू बघितले तर मेकॅनायझेशन डेअरी व्यवसायामध्ये, कारण मिल्किंग मशीन आपल्याकडे उपलब्ध आहेत, चिलिंग सेंटर आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण हा व्यवसाय इझिली करू शकतो. त्याच पद्धतीने अजूनपर्यंत असं झालं नाही की दूध आणि दुग्ध पदार्थांचे भाव खाली उतरलेत, ते चढ्या क्रमानेच वाढत जात आहेत. बर्फीचे भाव अजूनपर्यंत कमी झाले नाहीत, 200ची आता 400 रुपयाला भेटायला लागलेली आहे. दॅट मीन्स तिथं कंटिन्युअस तुम्हाला एक ग्रोथ दिसते आहे. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यावर विचार करू शकतो. आणि पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही अशा मोठ्या मोठ्या डेअरीज जर बघितल्या, अमूल डेअरी आहे, महानंदा डेअरी आहे, नंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, GCMF आहेत, आणि ह्या जे आपल्याकडे मोठ्या मोठ्या डेअरीज किंवा हे जे सेंटर्स आहेत, दे कॅन मॅनेज आवर मिल्क व्हेरी इझिली अँड दे कॅन सेल आवर प्रॉडक्ट ऑल्सो. सो वॉट एव्हर मिल्क विल बी प्रोड्यूस बाय अस, दॅट कॅन बी युटिलाइज बाय देम व्हेरी इझिली. त्याच पद्धतीने आजकाल व्हॅल्यू ॲडिशन, सरांनी सकाळी सांगितलं की ती सारडा डेअरी जी होती नाशिकला, ते 80 ते 100 रुपये लिटर आपलं दूध विकतात. त्याच पद्धतीने समजा आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं आणि आपलं दूध जर जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं ठेवलं तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि आपण आपल्या दुधाला किंमत घेऊ शकू. तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत डेअरी प्रॉडक्ट्सच्या, कारण सहसा आपल्याला फक्त दूध आणि हलवायाच्या दुकानात जे पदार्थ भेटतात त्याचीच आपल्याला कल्पना असते. तर आम्ही दुधाच्या जे पदार्थ आहेत, मिल्क प्रॉडक्ट्स, त्याचं आम्ही अशा पद्धतीने कॅटेगरायझेशन करत असतो. आणि साधारण 70 पेक्षा जास्त डेअरी प्रॉडक्ट आपल्या समोर आता आहेत. सो दीज आर द व्हेरियस डेअरी प्रॉडक्ट्स विच कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड आउट ऑफ द मिल्क. आणि हे जर तुम्ही हे ॲक्च्युली इन जनरल म्हणजे वेस्टर्न प्रॉडक्टसुद्धा ह्याच्यात येतात आणि भारतीय पदार्थ पण ह्याच्यात. पण समजा आपण आपल्या शेतकऱ्याचा विचार जर केला तर डेफिनेटली विल हॅव टू टॉक अबाउट आवर ट्रॅडिशनल इंडियन डेअरी प्रॉडक्ट, म्हणजे जे आपले भारतीय दुग्धजन्य पदार्थ आहेत आपले स्वतःचे, त्याच्यावर जर आपण विचार केला तर साधारण 30 ते 40 पदार्थ असे आहेत जे आपण कुटीर स्तरावर, म्हणजे वी कॅन प्रोड्यूस दिस प्रॉडक्ट ॲट द कॉटेज लेवल विदाउट युझिंग मच मोर ऑटोमेशन, जस्ट बाय हॅव्हिंग लिटिल नॉलेज और सम जुजबी माहिती जी आपण म्हणतो ती जर आपल्याला प्राप्त झाली तर आपण हे पदार्थ घरगुती स्तरावर आपण बनवू शकतो. आपण बघितलं असेल हलवायच्या दुकानात हे सर्व पदार्थ भेटतात, त्याने कुठल्याच प्रकारचं असं अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात केलेलं नसतं, तरी देखील तो हे पदार्थ बनवू शकतो. सो दीज आर द if you want to become a very good dairyman, these are the thumb rules by which you can increase your things by having our, जसं सरांनी सांगितलं होतं की you have to use your own animals, जसं गीर आहे, त्याच पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या ज्या म्हशी आहेत, जसं नागपुरी, पंढरपुरी, मुर्हा, जाफराबादी, ह्यांना जर आपण हे केलं तर निश्चितच आपल्याला जो क्लायमेटचा जो प्रॉब्लेम येतो तो येणार नाही आणि आपले ॲनिमल्स चांगल्या पद्धतीने दूध देऊ शकतील. त्याच पद्धतीने महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने आजोलावर खूप असं काम केलेलं आहे. आणि आता जी ड्रॉट सिच्युएशन आपल्याकडे आलेली आहे, वी आर हॅव्हिंग दॅट ड्रॉट लाईक सिच्युएशन अँड वी आर नॉट गेटिंग प्रॉपर अमाऊंट ऑफ फीड अँड फॉडर फॉर द ॲनिमल्स अँड इवन द न्यूट्रिशन प्रॉब्लम इज देअर फॉर द ॲनिमल्स. सो वी कॅन थिंक ऑफ दिस नॉन कन्व्हेन्शनल फीड दॅट इज आझोला अँड दॅट कॅन बी प्रोड्यूस व्हेरी इझिली अँड आवर युनिव्हर्सिटी इज देअर. इट इज गोइंग टू हेल्प अस द फार्मर्स इन ऑल द वे. त्याच पद्धतीने समजा आपण जे छोटे छोटे आपण जर
छोटे दुग्ध उत्पादनाचा एक समूह जर आपण तयार केला तर निश्चितच आपण ह्याच्यावर काम करू शकतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत जे आमचे कॉन्स्टिट्यूट कॉलेजेस आहेत, वेटरनरी कॉलेजेस आहेत, फिशरी कॉलेजेस आहेत किंवा डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजेस आहेत, देअर वी आर ऑर्गनायझिंग व्हेरियस टाईप ऑफ ट्रेनिंग्स सो ॲज टू गिव्ह मॅक्झिमम नॉलेज टू द एंटरप्रिनर, dairy farmers, vendors to prepare good quality dairy products. We are not talking about the Western product. We are talking about only the indigenous product because our halwais are manufacturing those products, and those products can be manufactured very easily at the cottage level, even in the villages. So for that, you don't need very hi-fi instrumentation and all those things. So these are the various trainings which we are organizing regular interval in the constituent colleges of MAPSU. ॲक्च्युली आपण सहकारी ज्या संस्था आहेत ॲक्च्युली महाराष्ट्रामध्येच त्याचं सुरुवात झाली होती साखर कारखान्यांच्या दृष्टीतून, आणि तेच सहकारी तत्व गुजरातमध्ये गेलं आणि तिथं मग जे आपण म्हणतो ऑपरेशन फ्लड किंवा जे दुधाचा महापूर आला तो जो पॅटर्न होता तो इथूनच सुरुवात झाल्या असल्या कारणामुळे जर कॉपरेटिव्ह सेक्टरने जर त्या पद्धतीने विचार केला तर निश्चितच आपण जास्तीत जास्त फायदा करू शकू आणि आपल्या शेतकरी बांधवांना आपण जास्तीत जास्त आउटपुट आपण त्या पद्धतीने देऊ शकू. तर जे सोशिओ इकॉनॉमिक रिलेशनशिप आहे डेअरी कॉपरेटिव्हचं आणि त्याचा इकॉनॉमिक ॲज वेल एज सोशल इम्पॅक्ट कशा पद्धतीने असू शकतो त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न केला होता, पण ॲक्च्युली वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाईम. आपल्याला वेळेचं भान असल्या कारणामुळे मी जास्त खोलात जात नाही. येस चालेल सर ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने ॲक्च्युली आपण आपलं जे नारी शक्ती आहे, आपल्या माता भगिनी जे आहेत त्यांचा जर आपण जास्तीत जास्त जर वापर करून घेतला, जर गुजरातमध्ये तुम्ही जर बघितलं तर मॅक्झिममचा जो दुधाचा व्यवसाय आहे तो माता किंवा भगिनी करत आहेत. तोच पॅटर्न जर आपण महाराष्ट्रात देखील राबवला, काही ठिकाणी तो राबवले जात आहे, तर निश्चितच आपल्या माता किंवा भगिनी याच्यावर काम करू शकतील आणि आपण जास्तीत जास्त आपल्या स्वतःची व्यवस्था करू. हे तुम्हाला दिसते की गाईचं दूध काढताना देखील स्त्री आहे आणि त्या जे कालव आहे त्याची देखील काळजी घेणारी स्त्रीच आहेत आणि ती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या पशुधनाची काळजी घेऊ शकते. त्याच पद्धतीने आपली जे येणारे जनरेशन आहे त्यांना जर आपण दूध आणि दुधाचे पदार्थ इथं आपण एक स्कीम होती आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण प्रोबायोटिक येस सर नाही सर संपलं लास्ट संपलं आता चालेल ठीक. आणि इवन nowadays because of this drought like situation our university has started this farmer awareness campaign and we have reached more than 400 villages till date and we are continuing to that. Even we are organizing one day workshop for the farmers so as to give them the proper idea how to get proper nutrition for the animals, how to prepare dairy products. Okay. Thank you very much.